ही आहे आमची छोटीशी खारू. एक दिवशी ना रस्त्यातून जाताना ना रस्त्यामध्ये काहीतरी वळवळणारी गोष्ट दिसली म्हणून आम्ही साईडला गाडी थांबवली आणि नीट बघितलं तर एक खारूचं पिल्लू तिथे पडलं होतं आणि त्याच्या आजूबाजूला त्याच्या अंगावरती एक 4-5 डिंगळे होते. 2-3 डिंगळे तिच्या अंगाला चिपकलेही होते. त्यांना आम्ही पहिलं क्लीन केलं, नॅपकिनमध्ये घेतलं आणि इकडे आजूबाजूला बघितलं तर कुठेही तिची आई दिसत नव्हती. कारण की ती खारू 2 वीकची होती आणि इतकी छोटी होती ना, मध्ये अजिबात ताकद उरलेली नव्हती. आम्ही तिला नॅपकिनमध्ये घेतलं आणि घरी घेऊन आलो. घरी घेऊन आल्यानंतर ना, आता आम्हाला काही कळत नव्हतं, की इतक्या छोट्या पिल्लाला आपण काय खायला द्यायचं. मग मयूचा एक भाऊ आहे, जो डॉक्टर आहे, त्याला आम्ही फोन करून विचारलं, की आम्हाला एक छोटं खारुताईचं पिल्लू सापडलंय. आता आम्ही तिला काय खायला देऊ? त्याने आम्हाला एक कॅट फूड सजेस्ट केलं, की ते कॅट फूड मांजरींच्या पिल्लांसाठी वापरलं जातं, ज्यांना आईचं दूध मिळत नाही त्यांच्यासाठी असतं आणि तेच आपण कॅट फूड खारुताईला आपण खायला देत होतो. आणि ते कॅट फूड खायला देऊन ना ती छान मस्त तरतरीत झाली. आता आमची खारुताई जवळ-जवळ 19 तारखेला 2 महिन्यांची होईल. 2 महिने ती आमच्याकडे आहे आणि आम्ही ठरवलं होतं, की खारू आता मोठी झाली, ती स्वतः फिरायला लागल्यावरती आपण तिला बाहेर सोडून द्यायचं. आपण तिला घरामध्ये ठेवायचं नाही. आपण प्राण्यांवरती प्रेम करतो, त्यांना आपण बंदिस्त नाही ठेवू शकत. पण आमची खारुताईने आम्हाला खरंच खूप शॉक केलं. आम्ही खारुताईला आमच्या सोडून दिलं. आमची खारू दुपारी परत घरी आली आणि हे बघून ना मी खरंच रडायला लागले. कारण की म्हणजे म्हणतात ना, की आपण जर प्राण्यांवरती प्रेम लावलं ना, तर प्राणीसुद्धा आपल्यावरती तितकंच प्रेम करतात. आता आमच्या खारुताईचं एक मस्त शेड्यूल आहे. ती सकाळी जाते, ती दुपारी घरी येते, ती छान आराम करते आणि परत संध्याकाळी फिरायला जाते आणि परत रात्री ती येऊन पडद्यामध्ये झोपते. तुम्हाला पण हे सगळं बघायला आवडेल का? मी हे नक्कीच व्हिडिओमध्ये शेअर करेल.